नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपला 10 दिवसाच्या मॉन्सून रेसिपीचा चौथा दिवस आहे। बाहेर जसं वातावरण हिरवगार झालंय तसंच आज आपण हिरवगार काहीतरी बनवणार आहोत, जे पौष्टिकसुद्धा असेल आणि चवीला पण खूप टेस्टी असेल। मग असं काय असू शकतं? खमंग आणि कुरकुरीत अस्सल महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाच्या सीझनमध्ये मार्केटला खूप कोथिंबीरच्या अशा जुड्या यायला लागल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, मी सुद्धा अशी मोठी अशी एक गड्डी घेऊन आलेली आणि ही कोथिंबीर तुम्ही पाहू शकता किती फ्रेश आणि मस्त दिसायला सुद्धा आहे। जसं वातावरण बाहेर हिरवगार तशीच ही कोथिंबीर सुद्धा हिरवीगार। आणि अशा वेळी मनामध्ये एकच इच्छा येते, ती म्हणजे हिरवीगार अशी कुरकुरीत खमंग गरमागरम अशी कोथिंबीर वडी। तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कोथिंबीर साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तिला एकदम बारीक अशी चिरून घेऊया। कोथिंबीर वडी मला जास्त करून तर जास्त कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये कमी प्रमाणात बेसनचं पीठ अशी खायलाच खूप जास्त आवडते। तुम्हाला कशी आवडते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आपण आपल्या कोथिंबीर वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। त्याआधी मी इथे कोथिंबीर घेतली होती, ती आपण बारीक चिरून घेऊया। मंडळी, मी इथे कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे। ही मोठ्या पानांची कोथिंबीर होती, त्यामुळे अशी जरा जाडसर वाटत असेल, पण शक्यतो आपण कोथिंबीर वडी बनवताना बारीक पानांच्या कोथिंबीरचा वापर केला तर ती टेस्टला सुद्धा अजून भारी लागते। आता मी ह्याच्यामध्ये साधारण एक मोठा वाटी बेसन घालत आहे, पण इथे कोथिंबीरचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे, त्यामुळे अजून अर्धी वाटीचा बेसन मी इथे वापर करणार आहे। तुम्ही ज्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवतात त्याप्रमाणे बेसनचा वापर करा, पण शक्यतो कोथिंबीर वडीमध्ये बेसन कमी आणि कोथिंबीरची पानं जास्त असली तर ती खूप चवीला भन्नाट अशी लागतात। आता आपण याच्यामध्ये घरचे मसाले घालूया, ज्याच्यामध्ये मी मीठ, लाल तिखट पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाल्याचा वापर केला आहे। मी इकडे मिरचीचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही जर मिरची घालायची असेल तर तुम्ही मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। पाण्याचा वापर शक्यतो थोडा कमी घ्यायचा, कारण की कोथिंबीरमध्ये पाणी असतं। मी सर्व मिश्रण एकजीव केलं आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त पातळ असं पीठ मळायचं नाही आहे, नाहीतर ते हाताला चिटकू शकतं। थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे। आज मी कोथिंबीर वडी एका नवीन स्टाईलने बनवणार आहे, अशी मी खूप जणांची बघितली आहे बनवताना। आज मी सुद्धा तशी ट्राय करणार आहे। नेहमी मी कोथिंबीर वडी असा कणिक मळतो तसा गोळा बनवून करते, पण आज मी अशी ग्लासामध्ये करून बघणार आहे। तर इथे मी 2 ग्लास घेतले आहेत आणि त्यांना आतून पूर्णपणे तेल लावून घेणार आहे। तुम्ही तुमच्या स्टाईलने बनवू शकता। कोथिंबीर वडी सहसा आपण चाळणीमध्ये सुद्धा बनवतो आणि तसंच त्याचा गोळा बनवून सुद्धा। मी आता या ग्लासामध्ये हे पीठ टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, मी इथे ग्लासामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। आता हे आपण साधारणपणे 20 ते 15 मिनटं असं वाफवून घेणार आहोत। मी इथे टोपामध्ये असं 2 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता खाली असं एखादं असं भांडं ठेवणार आहे, ज्याच्याने कोथिंबीर वडीची ग्लासं त्याच्यावर राहतील। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकतो ती जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपली ग्लासं ठेवूया आणि किमान 20 मिनटं आपण वडी अशी शिजून देऊया, जेणेकरून ती एकदम अशी मस्त बनेल। आपली 20 मिनटं झालेली आहे आणि आपण आपली वडी झाली आहे का ते बघूया। आपण झाकण काढून बघूया। हळू झाकण काढावे, नाहीतर वाफेचा चटका हाताला लागू शकतो। तुम्ही बघू शकता, इथे कोथिंबीर वडी मस्त अशी शिजून वर आलेली आहे। मी अशी पहिल्यांदाच कोथिंबीर वडी बनवत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता आपण ही ग्लासं काढून घेऊया। लगेच कोथिंबीर वडी कापायला घ्यायची नाही, नाहीतर त्याचा आकार पूर्णपणे बिघडतो। किमान 15 ते 20 मिनटं आपण ही ग्लासं अशी थंड करायला ठेवूया आणि त्याच्यानंतरच काढायची।
मी इथे तांदळाचा पिठाचा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा ही कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत होऊ शकते. काही लोक तांदळाच्या पिठाचा वापरसुद्धा करतात. इथे आपण आता थोडं थंड करायला ठेवूया. कोथिंबीर वडी आपली अशी गार झालेली आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने अगदी अलगदपणे साईडनं आपण कोथिंबीर वडी अशी काढून घेणार आहोत. जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर ती तुटू शकते. मी त्या हलक्या हाताने सुरीच्या साहाय्याने कोथिंबीर वडी अशी काढणार आहे. तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी आता कोथिंबीर वडी काढून घेतली आहे. बघू शकता असं पूर्णपणे आकाराने निघाली आहे, ग्लासाच्या आकारामध्ये. तरीसुद्धा थोडीशी अशी गरम आहे. पूर्णपणे आपण आता हिला थंड करून घेऊया आणि मग त्याचे काप करून घेऊया. अगदी अलगदपणे आपण कोथिंबीर वडी अशी कापून घेणार आहोत, गोल गोल आकाराच्या कोथिंबीर वडी. इथे मी पाहू शकता कोथिंबीर वडी अशी कापून घेतली आहे. तरीसुद्धा थोडीशी अशी गरम असल्यामुळे एक कोथिंबीर वडी तुटली आहे. काही हरकत नाही. आता आपण ह्यांना फ्राय असे करून घेणार आहोत. इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपण पूर्णपणे गरम करून घेऊया, जेणेकरून आपली कोथिंबीर वडी अशी मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग होईल. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तसं पण पावसाचं सीझन चालू झालं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी म्हणजे अगदी सर्वांच्या तोंडाला अशी पाणी सुटते. त्यासोबतच अद्रकची अशी चहा मस्तच कॉम्बिनेशन आहे. आपण आता आपल्या कोथिंबीर वडी सगळ्या अशा एक एक करून फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संचिताज टेस्टी कॉर्नर. तुमच्या प्रेमामुळे आपला चॅनल खूप पुढे जाईल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळ्यांना कोथिंबीर वडी अशी खूप आवडते. आता आपण आपल्या कोथिंबीर वडी स्लो फ्लेमवर अशा दोन्ही साईडनं फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता एक साईडनं आपली कोथिंबीर वडी अशी मस्तपैकी फ्राय झाली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा त्यांना फ्राय करू शकता. कुणाकुणाला ही कोथिंबीर वडी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर अतिशय प्रमाणात कोथिंबीर वडी आवडते. अळूवडीपेक्षा मला कोथिंबीर वडी ही खूप आवडते. एखादी वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण मला कोथिंबीर वडी दिली तर मी ती अगदी मनापासून खाईन. आता आपण ह्यांना गार्निशिंग करून घेऊया.